महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असलेले एकमेव जय मल्हार महिला टाळ पथक। आपल्याकडील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची शोभा वाढवायची आहे तर मग आजच संपर्क करा। लय, ताल, ठेका आणि ताकदीने विविध कला सामग्री घेऊन येत आहे जय मल्हार महिला टाळ पथक आंबेदुमाला। आमचा पत्ता आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्कासाठी वर्षा नरवडे, मोबाईल नंबर 9011181609, तसेच सुषमा डेरंगे, मोबाईल नंबर 9970739145। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहन नागरिकांनी माऊली फाटा येथे पकडून घारगा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवार दिनांक 5 मे रोजी 11:45 सुमारास घडली आहे। यात लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एका गुटखा किंगवर घारगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पठार भागात अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून घारगा पोलिसांचे यावर नियंत्रण राहिले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। अवैध व्यावसायिकांचे व संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध खोलवर रुजल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास संगमनेरच्या दिशेने पांढऱ्या रंगाची पिकअप वाहन क्रमांक MS17BY 8556 मधून राज्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना नागरिकांनी माहुलीजवळ सदर वाहन पकडले। याबाबत घारगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांना अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या गाडीबाबत नागरिकांनी माहिती दिली। घारगा पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर देखील बऱ्याच वेळाने सावकाश पोहोचलेल्या पोलिसांनी सुरुवातीला सदरचा टेम्पो आमच्या यादीवर असल्याचे अजब आणि गजब अतिशय धक्कादायक उत्तर दिले। पोलिसांनी मात्र सदरचे वाहन ताब्यात घेऊन कारवाईला प्राधान्य देण्याचे सोडून नागरिकांना धाकात घेतले। वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडाउडीची उत्तरे देऊन जणू काही आपलं कोणी काही वाकडं करत नसल्याचे आविर्भावात वाहन पकडणाऱ्यांना धुडकावण्याचा प्रयत्न केला। याबाबत नागरिकांनी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सदर घटनेबाबत माहिती दिल्यानंतर अखेर नाईलाजाने घारगा पोलिसांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेतलाय। या दरम्यान पठार भागात मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याचे साठे असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे। राजरोसपणे अवैधरित्या गुटखा विक्री, गांजा विक्री देखील केला जात आहे, परंतु संबंधित अन्न व प्रशासनाचे अधिकारी कारवाई करत नसल्याने नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाला देखील या घटनेची माहिती दिली आहे। नागरिकांनी पकडलेल्या वाहनाची घारगा पोलिसांनी झाडाझडती करून पंचांसमक्ष पंचनामा केलाय, मुद्देमाल ताब्यात घेतलाय। यामध्ये वाहन चालकास नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव प्रभाकर अण्णासाहेब गुळवे व 39 वर्ष, राहणार रणखाम, तालुका संगमनेर असे असल्याचे त्याने सांगितले। त्याचे ताब्यात असलेल्या पिकअप वाहनात सुगंधित तंबाखू व पान मसाला गुटखा मिळून आला आहे। त्यामध्ये 3,37,000 रुपयांचा हिरा पान मसाला, 84,480 रुपयांचा रॉयल 717 सुगंधित तंबाखू, 4 लाख रुपयांची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन असा एकूण 8,22,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिवाजी बोडखे यांच्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्रीच्या हेतूने अवैध वाहतूक करणे, अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत प्रभाकर अण्णासाहेब गुळवे व 39 वर्ष, राहणार रणखाम, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांच्यावर घारगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दरम्यान अहिल्यानगरचे प्रदीप परशुराम पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व प्रशासन विभाग यांनी जप्त मुद्देमालाची तपासणी अहवाल तयार करून पंचनामा केला आहे। कारवाईबाबतची कागदपत्र तपासी अधिकारी यांच्या ताब्यात दिली आहे। जप्त मालापैकी प्रत्येकी 1 पाकिट सीए तपासणी करता राखून ठेवून त्याच जागी सीलबंद करून सीए तपासणी कामे पवार यांनी त्यांच्या ताब्यात घेतलं आहे। या दरम्यान पठार भागातील 46 गावांमधील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले घारगा पोलीस ठाणे गेल्या दशकभरात निष्क्रिय आणि हप्तेखोर प्रभारी अधिकाऱ्यांच्या कारनाम्यामुळे सतत चर्चेत आले। मुख्यालयापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पोलीस ठाण्याचे आजवरचे अधिकारी इथे फक्त पैशासाठी नियुक्ती केली जाते, फक्त पैशासाठी पदभार स्वीकारला जातोय अशी चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे।
सध्या स्थितीत पठार भागात गांजा, चरसपासून अंमली पदार्थ, मटका, गुटखा, जुगार, दारू, वाळू अशा सगळ्याच बेकायदा व्यावसायिकांचा अड्डा बनला आहे। त्यामुळे पठार भागातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून भविष्यात या भागातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव। प्रदीप परशुराम पवार, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न औषध प्रशासन, अहिल्यानगर। आज दिनांक 5 मे 2025 रोजी घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत माऊली फाट्याजवळ एक महिंद्रा पिकअप MH17 BY 8556 या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये साधारणपणे हिरा पान मसाला व रॉयल 717 तंबाखू असा एकूण 4,22,400 रुपयाचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा मिळून आला व तो विक्रेता, त्याचे नाव प्रभाकर अण्णासाहेब गुळवे, राहणार रणखांब असे असून सदर प्रकरणी घारगाव पोलीस स्टेशनमध्ये तपासणी करून पंचनामा बनवला आहे व पुढील फिर्यादीची प्रोसिजर पोलीस स्टेशन पोलीस शिपाई बोडकेदादा करत आहेत। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।